तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज स्पेशली आम्ही काही कामानिमित्त कोचीमध्ये चाललो आहे। तर कोचीमध्ये गेल्यानंतर आम्ही कोणत्या ठिकाणी जाणार आहोत तेही पुढे तुम्हाला दाखवतो। तर हे बघा, सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि सकाळचं क्लायमेट तुम्ही पाहू शकताय। रस्त्याचा व्ह्यूही बघा किती हिरवळ आहे आणि मस्त वातावरण आहे। रस्त्याचा व्ह्यू बघत बघत आपण केरळ विषयीची थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत। केरळ ज्याला देवाचे स्वतःचे घर म्हणून ओळखले जाते। केरळला नेहमी गॉड्स ओन कंट्री म्हणतात, हे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल। भारतातील एक सुंदर राज्य आहे केरळ। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्यटनासाठी सर्वांचं लोकप्रिय असणारं ठिकाण आहे केरळ। तर इथं निसर्गरम्य दृश्य तुम्हाला बघायला भेटतील। शांत बॅकवॉटर आहे। आयुर्वेदासाठी भरपूर फेमस असं हे ठिकाण आहे। आयुर्वेदिक उपचारांसाठी देखील इथं केरळाची ओळख करून देतात लोक, की केरळामध्ये प्रसिद्ध ठिकाणे आहेत आयुर्वेदासाठी। म्हणजे इथं आयुर्वेदिक उपचार एकदम ओरिजिनल पद्धतीने, चांगल्या पद्धतीने होतो। तसंच केरळामध्ये साक्षरतेचं प्रमाणही खूप जास्त आहे आणि इथली जी लोकल भाषा आहे ती मल्याळम आहे। म्हणजे मल्याळम जास्त वापरली जाते। त्याचबरोबर इंग्रजीलाही इथं खूप महत्त्व आहे। तर इंग्लिश भाषा ही खूप बोलली जाते। मल्याळम आणि इंग्लिश ह्या 2 लँग्वेज इथं केरळामध्ये जास्त करून बोलल्या जातात। खरं तर केरळ राज्य हे भारत देशाच्या दक्षिण टोकाला असलेलं राज्य आहे। कर्नाटक व तामिळनाडू या राज्याच्या सीमा केरळला लागूनच आहेत। केरळच्या पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंद महासागर आहे। केरळामध्ये कोच्ची, कोळिकोड आणि तिरुअनंतपुरम ही 3 महत्त्वाची सिटी आहेत। तिरुअनंतपुरम ही केरळची राजधानी आहे। तर बघा, बोलत बोलत आम्ही कॉलेजवरही पोचलो। तर स्पेशली आम्ही आज इथं अमृता विश्वविद्यालय कोच्ची या ठिकाणी आलो आहे। तर इथं ॲडमिशन वगैरे मुलीचं झालेलं आहे आणि आज मीटिंग होती, पॅरेंट्स मीटिंग, त्यासाठी आलो आहे। आता जस्ट कॉलेज सुरूच होणार आहे। तर त्याच्यापूर्वी सर्व इन्फॉर्मेशन वगैरे हे लोक सांगतात। तर त्यासाठी आम्ही इथं आलो होतो आणि इथंच गाडी वगैरे पार्क करून आम्ही जाणार आहोत। म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत काउन्सिलिंग वगैरे भरपूर काही आहे। तर हे सर्व अटेंड करायचं आहे, त्यासाठी आम्ही स्पेशली इथं आलो आहे। आणि आत्ता सकाळचे 6ला आम्ही घरातून निघालो होतो, पण रस्त्याचं काम सुरू आहे त्यामुळे 1-2 तास लागतातच इथं येण्यासाठी, कारण ट्रॅफिक भरपूर असतं आणि सकाळची वेळ होती त्यामुळे आत्ता सकाळचे 8 वाजलेत। तर 9च्या अगोदर आम्हाला इथं पोचायचं होतं, त्यासाठी आम्ही घरातून लवकरच निघालेलो होतो। तर हे बघा, आणि पाऊस सुरू आहे इथं तुम्ही पाहू शकता। आम्ही थोडंसं इथं वेट करतो आहे, कारण पार्किंगसाठी आम्हाला जागा भेटलेली नव्हती। जस्ट आम्ही थोडा वेळ 5 मिनटं इथं थांबलो आणि वेट करत होतो की कुठे आम्हाला जागा वगैरे भेटते का। इथं पार्किंगसाठी नेहमीच भरपूर गर्दी असते आणि जर इथलं पार्किंग संपलं तर आपल्याला इथं 200 रुपये देऊन एक्स्ट्राचं पार्किंग करावं लागतं आणि ते पैसे पे करावे लागतात। तर आम्हाला फायनली जागा भेटलीच नाही, तर आम्ही प्रायव्हेटमध्ये पार्किंग केलं आणि त्याचे चार्जेसही भरपूर असतात। बट या कॉलेजचं जर पार्किंग भेटलं तर फक्त 20 रुपये पे करावे लागतात। तर फायनली फ्रेंड्स, आम्ही ज्या कामासाठी आलो होतो ते कामही झालं, मीटिंग वगैरे झाली, सर्व काही माहितीही भेटली आम्हाला आणि कॉलेज कधीपासून सुरू होणार आहे त्याची सर्व इन्फॉर्मेशन त्यांनी दिली। सगळं काही सविस्तर सांगितलं, इथं काय कसं असतं ते काय, आणि खूप दिवसातून लेक्चरही छान ऐकायला भेटलं। तर आत्ता 4 वाजलेले आहेत आणि आम्ही घराकडेच चाललो आहे। तर जाताना डेफिनेटली आम्हाला 2 तास लागणारच आहेत आणि दुपारचं जेवण वगैरे आम्ही इथंच केलं आणि आता आम्ही चाललो आहे। पाहतोय किती वेळात पोहोचतोय ते। तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इथून पुढेही तुम्हाला केरळाचे वेगवेगळे ठिकाणचे व्हिडिओज बघायला भेटतील। तर ह्या अमृता मेडिकल कॉलेज विषयीचा डिटेल व्हिडिओ मी नक्कीच करणार आहे। म्हणजे इथे कोणकोणते कोर्सेस अवेलेबल आहेत किंवा इथं काय काय करू शकतो, काय काय आहे ॲक्च्युअल मध्ये इथं, तर त्याचा सविस्तर व्हिडिओ पुढे मी घेऊन येणारच आहे। कारण आत्ताच जस्ट ॲडमिशन झाले आणि आता येणं जाणं तर होईलच या कॉलेजमध्ये नेहमी, त्यामुळे सर्व माहिती भेटून जाईल।
आणि रस्त्याचा व्ह्यू मी आता जाताना जास्त दाखवत नाही, कारण येताना भरपूर व्ह्यू दाखवलेला आहे. तर डायरेक्ट आम्ही रात्री आता डिनर करायला जाणार आहे, कारण आधी आमच्याबरोबर आलेला नव्हता. सो आम्ही रात्री सर्वजण मिळून एका स्पेशल ठिकाणी डिनर करायला आलो आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता, इथं किती छान याने डेकोरेशन करून ठेवलेलं आहे. ज्या पूर्वीच्या वस्तू होत्या त्या, आणि इथं मुलं फोटोज वगैरे काढायला लागलेत. छान रेस्टॉरंट आहे आणि इथं आम्ही पहिल्यांदाच आलो आहे. खूप नाव ऐकलं होतं, म्हटलं या ठिकाणी जाऊन यावं म्हणून. म्हणजे आम्ही ज्या सिटीमध्ये राहतो आहे त्या सिटीमधलंच हे नवीन झालेलं आहे. आणि आम्ही ऑर्डर वगैरे देऊन ठेवलेली आहे. ऑर्डर दिल्यानंतर अर्धा तासाने जेवण भेटेल असं आम्हाला सांगितलेलं होतं. त्यासाठी आम्ही जस्ट इथं बघत होतो बाहेर येऊन काय कसं आहे ते, इथला व्ह्यू वगैरे कसं काय ह्याने केलेलं आहे. सगळं काही डेकोरेशन म्हणा किंवा जे स्ट्रक्चर वगैरे कसं आहे ते आम्ही जस्ट बघत होतो. तर फायनली बघा, आम्ही टेबलवरती इथं आमच्या ज्या ठिकाणी आम्हाला टेबल दिलेला होता त्या ठिकाणी येऊन बसलो आहे आणि वेट करतो आहे. भूक पण लागली आहे सर्वांना. जे स्पेशल जेवण आहे तेच आम्ही घेणार आहोत. म्हणजे ह्या रेस्टॉरंटचं जे स्पेशल आहे ते, तर इथं किंग साईजचा परोठा भेटतो. म्हणजे आत्तापर्यंत मी तुम्हाला जे परोठा दाखवत आली आहे ती छोटे परोठे होते. तर आत्ता आज जो मोठा परोठा भेटणार आहे आपल्याला तो किंग साईजचा आहे. आणि इथलं स्पेशल चिली चिकन आहे, त्यामुळे आम्ही ड्राय चिली चिकन आणि हे बघा मोठासा हा लेअरवाला किंग साईजचा परोठा आहे. ड्राय चिली चिकन, चिकन रोस्ट वगैरे आम्ही घेतले आणि पोट भरून जेवण करणार आहोत. खाल्यानंतर टेस्ट कळेल, पण इथलं जेवण मस्त आहे. बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या की जेवण मस्त आहे, त्यामुळे आम्हालाही वाटलं इथं जाऊन बघावं, कारण आमच्यात सर्वांनाच असं खायला आवडतं बाहेरचं वगैरे. तर जेवण पोट भरून केल्यानंतर आम्ही ज्यूस घेतला आणि आत्ता ज्यूस वगैरे पिऊन आम्ही घराकडे जाणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. आतापर्यंत कधीच जर तुम्ही केरलामध्ये आला नसेल तर नक्की फिरण्यासाठी केरलामध्ये एकदा येऊन जावा. केरला एक टुरिस्ट प्लेस आहे, तुम्हाला सर्वांना माहीतच असेल, बट इथं बघण्यासाठी भरपूर काही आहे. तर इथं खूप वेगवेगळी पर्यटन स्थळं आहेत. तुम्हाला जस्ट थोडीशी नावं सांगते. इथं मुन्नार टेकडी, आगमन, आलपीचं बॅकवॉटर हे खूप फेमस आहे. वेगवेगळी मोठी मोठी मंदिरंसुद्धा आहेत. सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.